चला 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 चला. आता बरं वाटतंय ना? हा बरं वाटतं आता, बरं वाटतं. हा जास्त त्रास घ्यायचा नाही डोळ्यांना. नाही, काय हा जे देईल तेच व्यवस्थित हा, हा, खायचं. हा. पहिल्यासारखं हे पाहिजे ते पाहिजे नाही, नाही. बीज काय करायची मी अजिबात नाही. आता मला दवाखान्यातून आणलं ना मी, इकडे व्यवस्थित कुठं इकडे चला. व्यवस्थित राहील बाई. हा व्यवस्थित व्यवस्थित जा. हा. आता तुमच्या पोराचं डोकं तुम्हाला माहिती आहे ना? हा हा लय बेकार, लय बेकार तो. अहो, घरात कुठं चालला? तिथं बसा जरा जरा वेळ. इथं हा? बसायचं का? मी आणते ना पाणी. बर बर हा 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 ना. त्यासारखं धोपाच करायचे. नाही नाही झोपा नाही बाई. हे झालं ना लय भारी झालं. इथे बसा मी हा पाणी घेऊन येते. हा ये ऑपरेशन झालंय आता, आणलंय काय घरी. बोलताय? काय नाही म्हणलं, ऑपरेशन झालं चांगलं. चला आता किती वाजले? किती वाजले? 2 वाजले. हं. या, आतमध्ये जेवणच घ्या. हा हा? जेवणच घेतो जेवण. आणि जरा मोजमापातच जेवा काय. हा 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 बसा इथे. इथंच बसू. हा बसा. अगं बाय 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 बाय. कळतं ना तुम्हाला लय खर्च झाला डोळ्यांच्या हा, हा, तुमच्या. बरं झालं खरंच. जास्त बाहेर आता जायचं नाही, जास्त नाही. गावात जायचं नाही. नाही नाही आता असंच पाठ लावून बसतो. हा असंच पाठ लावून बसा. हा मी होतंय? येते जेवण घेऊन. हा जेवण मात्र याळावं द्या मला. वेळेवर नाही तर मग काय करते मला सांगा बघू. हा हा वेळेवर जेवण देत नाही मी तुम्हाला. अरे देते पण दवाखान्यातून आले मी आता. अहो, काय मामा खाऊन पिऊन पण तुम्ही असं नाही नाही बोलताय. मावाली चांगली टेपटोय. मग आणि आज तुम्ही इथे माझ्याजवळ बोलतो म्हणजे तुम्ही बाहेर पण बोलतच असणार ना माझ्याबद्दल. नाही नाही तुझ्याबद्दल काहीच नाही. अजून विषय नाही काढला. हा हा ठीक आहे ठीक आहे. आणते मी जेवण. हा हा मांजर काय गागत आहे ना? हा मांजर काय गागत होते? आवाज मला नाही आला आवाज. आला ना मला. नाही नाही मला आवाज नाही आला. नाही मी येते. ये ये हा लवकर ये बर का. हं. यायला मांजर गागत आहे घरात. हं. हे शिरपा तुला ओळख येते का मा आवाज म्याव म्याव केलं का पटकन. कळलं मला तू आलायस ते. मग आत्ताच आले मी पण हॉस्पिटल मधून. सासाच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. आहे का हा अजून त्याला काही दिसत नाही बिलकुल. झोपून द्या ना त्याला खाली. हा झोपून द्या ना. काय झोपून देऊ? का बसून त्याला ते काही दिसत नाही ना. अरे म्हातारा एवढा हट्टी आहे ना काय विचारू नकोस. आता म्हणतो मी नुसता बसूनच राहतो. बरं ते जाऊ दे. त्याला आहे ना त्याला गावाच्या वावडं खाल दे डोळ्याची खायचीच राहिलं सारखी. म्हणजे खर्च मलाच परत. हा ते तुला समजत नाही का? हा मग काय त्याला काही दिसत नाही ना. काहीच दिसत नाही मग तर त्याला. मजा आता आपली. मजाच नाही तर काय. तरी कान त्याची चांगली शाबूत आहेत. मला बोलतो म्याव म्याव कस कुठून आवाज येतोय. म्हटलं मी बघून येते. म्हटलं बाहेर आता काय सांगू. चला मग चल ना. मी काय बोलते कोणीच नाही बाहेर. चला पटकन. बाहेर कशाला आपण घरातच जाऊया ना. चाल ना मग म्हणजे करा. जाऊ का? तिकडून हो. नाही ते मांजर आले ते हाकलून दिली तिला. अहो मांजरच आहे. किती उशीर झाला तुला यायला? लवकर यायचंच ना. उशीर कसा झाला तुला एवढा यायला? तुझी येईल नव्हती ना सवय. हा काय गेल्या कळत वाट पाहतो. हा आता बरं आहे. माझा नवरा पण नाहीये. समजलं गेलाय तो बाहेर. हा काय याला काही दिसत नाही ना. आता याला काही दिसत नाही तीच तर गोष्ट चांगली आहे. हा ना याला काय तुला दिसू. हा असं करायला मला सगळं हागणं मुतणं त्याचं काढावं लागेल. काय बोलतो तू पण नुसता. त्याला माझ्या नाव ना म्हणता सारखं सारखं त्याला हा म्हणतो पण. देतोस काय कधी बाई ठेवायला त्याचं हागणं मुतणं काढायला? हा त्याचं काढत बसलं तुम्ही तुला भेटू शकते का? मा एवढा एवढं तुझं डोकं नाही चालत काय? उगेच काय ते कौतुक करते तू. बरं मी तुला काय बोलली? मी सांगितलं तुला गजरा बिजरा काहीतरी घेऊन यायचंस ना. आणणार आहे ना कधी आणणार आहेस? असंच बोल. गाजरा तुला गाऊंड आणणार आहे. गाऊंड काय गाऊंड म्हणजे? गाऊंड घाला घरी काम. गाऊन? म्हणलं गाऊन गाऊन काय? हा तू नेहमी तसंच करत असतोस. हा किती दिवस झाले आता.
मांजर आली ग. अहो कोणी नाही, तुमचे कान काय वाचतात काय? अरे मांजर आली का बोका आला. बोका होता, मी हुसकवलंय त्याला. हा ते आज अंड्याचं कालवण केलंय ना, तर ते वासेने आलं असं तो वशात, नाही का? हा बोका आहे का मांजर आहे? हा, बोका होता, गेला, पळून गेला, तो पळून गेला. आता मांजर तुली का? आवाज तुम्ही बसलात ना शांत बसा, जरा आराम करा, मी जेवण घेऊन येते. हा बघ हे असं आहे म्हणून तुला म्हंटल होतं की जास्त बोलू नको, तू ऐकतच नाही. आवाज येतो तिकडून. ते टीव्ही लावलाय, टीव्ही. टीव्ही जास्त आवाज येत असतो. माणसं सारखं बोलत आहे. ते सिरियल लावले ना, सिरियलचा आवाज आहे. मध्ये माणूस आहे का? हा तो भाभीची घरपे आहे ना, तो कार्यक्रम लावलेला आहे. आता दुसरं बोका आहे काहीतरी. हा नाही तसं काही नाही. हा? अरे काहीतरी आहे. अरे त्याला संशय येते, तू निघ ना. त्याला दिसत नाही ना. दिसत नाही पण आवाज तर येतो ना. हा? असं कसं बोका घुसलाय जरा. आता ते टीव्ही चालू आहे हो. अरे टीव्ही तर मांजर राहते का? त्याला मला मांजर सिरियल लागली, मांजर सिरियल नाही, बरोबर चालली तिकडे. ते मांजर सिरियल चालू आहे, मांजर. मांजर काय एवढी अख्खा पडली काय मांजर? अरे त्याला संशयाला चावतो, तू निघ तर. एक तर मला ऑफिस आहे का मला दिसत नाही काय जेवण द्यायचं मला. मी आणते जेवण, मी सिरियल बंद करते. गावाची गेली आणायला, गावाची गेली आता दिसत नाही भाऊ. हा मी जेवण आणते, थांबा जरा. जेवण गाव आणते, गावाची गेली म्हणते जेवण आणते, आलं मांजर आलं कुठलं. हे बोका घुसल्या बघ तू बेकार झाली. अहो ते मांजराचे सिरियल लागले, ते त्याचा आवाज आहे. डबे उड्या मारते का? हा मांजरीच्या मागे बोका लागला होता ना, तर त्यांची फायटिंग चालू आहे. हा, म्हणून ते डबे वाजत होते. हा दबडे, आता ते मांजर सारखा आवाज यायला लागला बघ का? अहो सांगितलं ना मी तुम्हाला, सिरियल चालू आहे म्हणून. मांजर येडं आहे ते. निघ ना बाबा, कमी जाऊ बाहेर. अरे हा. तू निघ, तू निघ. माझा रुपया येऊ का? माझा रुपया येऊ का मी? मला दिसत नाही पण आता येतो. तुला सांगितलं होतं ना आपण नंतर हे करू म्हणून, तू कशाला ते असं करतोयस? त्याला असं केलं तर त्याला समजलं नाही का? माणसं बोलत आहे म्हणजे माझं. अहो कोण नाही, हो सिरियल चालू आहे. अहो, आवाज येतो म्हणजे काय नको. मी येते, तू जा. मामा मांजराला म्हणते का जा? अहो नाही होते ते, मी फोन आलेला माझा, फोनवरती बोलत होते मी आता. असं का? हा फोनवरती बोलत होती. मला फक्त ऐकायचं, मला दिसत नाही बाई. हा बरं ऐका, मी काय म्हणते, मी येते, मीठ संपलं जाऊन येते. आलात काय? ते मीठ संपलं, मी घेऊन येते लगेच. हा? नंतर आम्ही चल, आम्ही आलो आता, चल भेट आम्हाला. नाही मी घेऊन येते लगेच. हा, आता काय साखर पण संपले ना, मी पटकन घेऊन, मी लगेच घेऊन येते. लिंक काय टाकली टाकली तेव्हापासून मला दिसायला बरोबर अजून नाही दिसत एवढं, आताच झालंय ना. मग थोडं बसले कशाला, आराम करायचं, झोपायचं. नाही आम्हाला तर वाटलं दिसत असेल. नाही. जेवलं का दादा? हा जेवलो. हा ऑपरेशन झालं ना आता नीट? हा झालं. दिसत आहे मला सगळं दिसत आहे. मला दिसत होतं पण या सोनामुळे नाटक केलं. म्हणजे काय झालं? अहो तो एक शिरपतराव येतो मांजराचं मला ती म्हणते मांजर आले हे आले, मग काहीतरी नाटक दाखवलं. मी हटकूनच मला दिसत नाही असं नाही त्याला सांगितलं, पण मी सगळं पाहिलं त्यांचं. रोज येतो का तो? रोज येतो. कशासाठी? येतो काल येतो, मला काय सांगता येत. एवढं तुला कळलं ना बाई? अगं तुझा भाऊ अरे. जातो बाहेर कामाला आणि तुझ्या वहिनीचं चालणं चाललं ती हा का? म्हणजे म्हणजे त्यांचं काहीतरी लफडं झालं. कळलं का? हा पण मी हटून ऑपरेशनाचं हे घेतलं. दिसत नाही बुवा. त्यांचं नाटक मी पाहिलं सगळं. तुम्ही आम्हाला काय तिथे गपचीप फोन करायचं ना, आम्हाला असंच घडतंय. अरे पण घडतं, पण आता म्हणलो सांभाळ. फोन नसेल म्हातारेकडे, फोन आहे तुमच्याकडे.
तू पाहता मी ऑपरेशन तिकडे नेलं त्यांनी ते घेतला घरी काढून त्रास देतो. काढून घेतला हा मग मी तसंच आलो मी हटकून ते केलं त्याने असं करा तसं करा मग ते मी नाटक त्यांचे पाहिजे म्हणूनच काय काय पळाले वाटत बघायची, बामटी ती मांजर आले म्हणून लय खरबड करायचे मी हटकूनच मी सगळं पाहिलं त्यांचे नाटक काय त्यांनी मी सगळं ओळखून घेतलं त्यांचं सुनाबाईचं काय चालायचं काय असतात मी सगळं पाहिलं त्यांचं हा का म्हणजे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं पण सांगितलं नाही सांगितलं नाही साडू येऊ दे कसं आहे माहितीये का ह्याने नाटक करून सगळं डोळ्याने बघितलं हा ह्याची सून चाललीच आहे मला म्हणजे तिला वाटतंय ना दिसत नाही म्हणायला हो, दिसतंय ती आता तिरप तोड करून गेली आपल्याकडे पाहिलं का नजराला नजर नाही दिली येऊ दे तिला साखर आणायला केव्हाची गेली त्रास दिला हा घेऊन जाऊ आले हो. ये ना काय कर लय वेळ लावला वेळ लावला लय उशीर झालं काय हा, केव्हाची गेली होती ना ऑपरेशन पण झाले ना तुला लक्ष देते मामाने सांगितलं दिवस गेला मग गेली साखर आणायला. मामाने सांगितलं लय लक्ष देते दादा म्हणे मला इथे दिसत नाही तिथे वाजत चालले कुणी बोक काढता का वाजत काय रोज माणसं येते घरात ऐकलं गडबड करते एवढी माणसं खडबड करायला लागली का मी साधं मला दिसत नाही पण मी पाहत राहतो होय मामा मामा 4 पायाचे मांजर येते का 2 पायाचे मांजर येते ते मला काय समजत त्यांना काय दिसतंय का काय तुम्ही पण त्यांच्या मदत करून राहिले असं थोडी नाही काय दिसतंय? वाजत होत ना तरपड हो, झालंच ना आता ते आता त्यांना कुठं तुमचं नाही नाही मांजरीला मारायचं ना तुम्ही पण मांजर बोलला का नाही हा? ही बोलत की मांजर आहे का लय बोलकी माझा मोक काय काय झालं? कोणता बोका आहे आम्हाला सांग. असा काळा जरा मोक काय बसत काय हा काळा जोरात काळा जरा बोक दादानी सांगितलं तुझे कारस्थान हा काय चालू होता तुझा बोका येतो तू रोज पण यांचं काय म्हणावं की त्यांना दिसत नाही आणि तुम्ही एक काय म्हणे एक लय मोठा बोका येतो 2 पायाचा म्हणे 2 पायाचा हा पांढरे दोन हात, पांढरे दोन पाय. कपडे घालून. बारमाव पडायची नाही नाही त्या बोक्याला बोलो बर कोण येतो बोक्या रोज खायला देत नाही प्यायला देत नाही म्हाताऱ्याला माझं त्याच्याशिवाय ठणठणी देत नाही का दिसतो दिसतो चष्मा काढा चष्मा काढा तिला दाखवा डोळे वेळेवर देतात एवढा 30,000 रुपये खर्च करून डोळ्याचा हो ऑपरेशन दादा भावाने दिले ना अरे दादा चष्मा काढा तिला दाखवा दिसतो का नाही बोक्या दिसला तिला बोका हा दिसला बोका दिसला तर- सगळं दिसत होतं दादांना हा ऑपरेशन चांगलं झालं दिसतंय काय? हे बाय. ऑपरेशन कायला केलं आम्ही हा. हा. मला पूर्ण दिसतं बोलो बोक्या कोणती साडी घातली मी साडी बरं काय का? घातलेली? हो मामानं सगळं सांगितलं आम्हाला या सारखं हे ऐका ना मला- म्हणजे तो घरी नसताना तू ये धंदे करते का कोण येतो शिरपतराव त्या बोक्याला बोलो अरे पहिले तू काय केलं माहिती का तिकडून आला ना तो बोका हा मेव मेव करायचा मेव करायचा मग नंतर डबडे वाजवायचे इशारा हिला इशारा डबडे वाजवायचे नंतर मग ते मध्ये बोलायचे तिला खायला येत मला असं सगळं ऐकू यायचं. दूध प्यायला येत काय असेल ना काय नखरे चालू हिचे मी सगळे माहिती. काय तुम्ही दोघी बघताय तुमची भावजाई चाळ्या आता बोलू नाही बा तिला लाज वाटली पाहिजे होती माझा भाऊ तिथं जीवाचं रान करतो ही तर मजा मारती मा बाप इथं बिचारा डोळे झाकून बसलेला आहे. हिचं सगळं मजा मारत चेंज करायला गेली पोरे आहे अहो मामा जावलत ना काय तुम्ही हिला काढून द्या हिला घरात ठेवून तुला नका. काय भावाकडून काय कमी पडली तुला तो साडी घेतो चोळी घेतो सगळं घेतो तुला काय कमी पडली तिला तो बोकाच आवडला हा एवढा का? गोरा गोमटा तू काय काळा पाहिला बोक्यात काय एवढं तसं काही नाही हा, आम्ही घर नसतो त्या बोक्याला बोलवती का ती मागून आता तिकडच गेली असेल भेटायला हा ही साखर माझ्या हातात दिसली नाही. त्याच्यावर कळवंडी होते नाही नाही हा आता तिकडच भेटायला गेली असेल साखर तर काय दिसली नाही हातात पुढे साखर मी ते दुकानाला म्हणलं की ताई तुम्ही कालच घेऊन गेलात ना हा, मग मग मी काही मग आता साखर संपली तुझं लक्ष नाही का घरात काय संपलं काय नाही हं? वय त्या बोक्याला बोलवा. साखर नाही गेली नव्हती त्या बोक्याला भेटायला हा. गेली अरे होती. त्या बोक्याला बोलून घे बरं आता. टायमाला फोन कर. काढून दिला तिने सवड काढलेली मी चालली लावा बरं फोन त्या बोक्याला फोन कर हा फोन फोन करू तू रोज कशी हे, बोलवती हो द्या तुमचा फोन धर हे. नाही नाही रोज बोक्याला बोलवती कशी हा. हा, कर 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 हा. हा, त्याच्यावर नसेल लावायचं ह्याच्यावर लावायचं खरा बोका नाही नाही बोक्याला रोज कशी काय बोलवती बिझी असेल तो हा? नाही नाही बिझी नाही हा? म्हणजे असं कोणीच नाहीये असं कोणीच नाही नाही लाव लाव बोक्याला फोन नाही बिजी असेल ना त्याच्यामुळे लाव बोक्याला लाव नंबर आहे बोक्याला फोन लावा असं काय की हा लाव लवकर लवकर फार माझ्या बापाचं वळवण केलं मा बाप होता कसा आता झाला कसा थांबा फोन लावलाय हॅलो बोक्या बोक्या हॅलो शिरप्या ऐक ना जरा घरी येतोस का तू हा लगेच आहे लगेच आहे नाही काम आहे एक जरा लगेच येशील तर बरं होईल तू हे तो म्हणजे पुढचं काय सांगितलं तो येणार नाही येणार नाही येणार हा. बरं का झालं. बरं?
येतोय ना मी चाय ठेवते तुम्हाला सगळ्यांना. नाही नाही काय चहा प्यायची इच्छा राहील का माझ्या बापाने एवढं का सांगितलं नको आम्हाला उलट करता येऊ राहिले तुम्ही मला बोलला नाही तुम्हाला दिसते म्हणून. कसं काय बोला सांगितलं ना ते एवढं बाहेरच नसतं आलं अरे मी हटकून नाटक केलं होतं म्हणून सोनाची काय त्रास झाली पण हे चुकीचं आहे ना मामा, मी तुम्हाला तरी म्हटलं होतं बरं का दादा माझा पर्याय तिकडं तू बरं इकडे नाटक तरी म्हटलं होतं ही करू नका आपल्याला तेव्हा तिचे लक्षण चांगले वाटले नव्हते पाहायला घेतलं तेव्हा तेरी काला मरू ते तिकडच आता हाय त्याची काढून द्यायची तिला हे मामाला काम नाही हा नाही नाही मामा लय गोड वाटले तेव्हा मावाली चांगली नाही, आता हिला काढून द्यायची. माझी सून चांगली. त्याला दुसरी करू आपण. ती अशी नखरे करायला आला पाय बोक्या बोलव बोक्याला म्हणजे इथं इशारा पाय बोक्याला बोलवायचा. थांबा. हा, ये बोक्या. कालवा नका तुला येऊ द्या बोक्याला येऊ द्या. तू बोला मी आलो का बोक्याला? नाही कोण नाही बाहेर बोलवा ना मांजरीच्या आवाजाने बोलवा कोण नाही ना. बाहेर, कोण नाही. बघतो मी. धरून आणा बरं का जावई. बोक्या म्हणजे बोक्या असं बोलवतो काय रोजीला. दादा पण तुम्ही आम्हाला फोन करून बोक्याला भारी लवकर बोलवतो आलो तिला. अहो, जाऊ. या. बोक्याचीच वाट पाहतो हा अहो तो चाळ जायना नाही का तिकडून अशी अशी करून राहिली ये. बस बस बस. नाही मांजर आहे ना नाही नाही मांजर आता रताळच द्यायचं तुला इथं बस त्याला आता तुम्हीच उकडून टाकायची हा. हिला घेऊन जा मांजरीला. हा बरं झालं बरं झालं. ऑपरेशन आहे इथं बस ना? जरा मैदानात ऑपरेशन लय जोरात केलं चष्मा काढून दाखवा ना. आवडलं का चष्मा तुला काढून दाखव. दिसत बोका नाही नाही नाही, नाही हा, बघा. ऑपरेशन बोक्याने कोणते कपडे घालेले कपडे कोणते बोक्याचे दिसतं बोक्याचं. आधीपासून दिसत बर का जेव्हा बोक्या येतो का ना तेव्हा दिसत. हे आमचे मामाला दिसत तुम्ही काय नाटक करीत होते हे सगळे आम्हाला काय सांगितले तुमचे चालू होते तुम्ही किती नालायक आहे. शाळेत तुम्ही एवढं नाही. करताय का तुझ्या मामा भोवती तेव्हा बोक्याचं काम करत होता का? आता करताय का इथं डोकं जोडून घेऊ द्यायला अहो, तसं तुम्ही समजता कसं काय? तो मित्र आहे माझा बरं का? फक्त. मित्र आहे? लग्नानंतर मित्र ठेवतो का कोणी घरी येतं का सुने तुझी रामभाऊ तिकडे काम करत इकडे काम करत रामभाऊ तिकडे काम करत इकडे काम करत थांबा. रामभाऊची बायको रामभाऊ तिकडे आपला काम करून कष्ट करून मरतोय आणि बोक्यावर आणि काम इकडे ही करते. बोक्यालाच मिठी मारते. हे काय ह्या म्हाताऱ्याची सेवा करते. म्हाताऱ्याची सेवा कमी आले तर म्हातारी तुम्ही पाहता काय याच्या दोन नाही, थांबा जरा. चार वाजवा ना तिला काढून द्यायचंय तिला थांबा. ठेवायचं. काढून देण्यापेक्षा आहे ना, खरं खोटं नाही, नाही, करून हिला घेऊ. काढून द्या अरे थांबा, खरं खोटं करून घेऊ. म्हाताऱ्याला आहे ना आपण घेऊन जाऊ अरे साडू, थांबा, म्हाताऱ्याला तर नाही निवांत. नाही ही मांजर कधीपासून या भेटली बोक्याने पासून खरं काढून घेऊ ना आपण. हा मांजर कधीपासून भेटली नाही, खरं सांग तिथं तुझं काय आहे? खरं बोलतो ना? अहो, काय जय तू खरं बोल खरं. हा खरं बोल खरं. बोक्या मी इकडे- तुझी इकडे मागं- करतो. इकडे मागं राह. हा कधी कुत्रा मांजर हा ए, बोक्याला माझा अंग मारतो. तिच्या बायकोच्या ऐका हिला पाहिजे जरा थांबा ना हिला आपल्या घराला हिचं ऐकू द्या ना हिचं ऐकू द्या तुम्ही नाही काय- हिचं ऐकू द्या हा भेटू सांग लवकर अरे तू माझा आहे कसा कुठे भेटला तुला काय बेस्ट आहे तो. हा म्हणजे मांजरीचा भेटते बोक्या का? असता मांजरीचा बोक्या हा आहे. इतक्या दिवस नवरा गोड नाही नवरा तिकडे गेल्यापासून हिची मजा झाली मोकळं घर सासरे देखता दाखवायचं हा सासरा दिसत नाही म्हणे म्हणजे सासऱ्याचे डोळे झाकले माझ्यावर चुकी झाली. मी काय चुकी झाली आमची सारी इज्जत गेली गावामध्ये सगळी चर्चा चालली तुझ्यावाली आता तू बोक्या बरोबरच मांजर हा. बनून राय होतं आई असं. ते बोक्याबरोबर आहे माफी मागा आम्ही आम्ही माफी मागायची. नाही नाही तिला ना म्हातारीचे डोळे आले म्हणून डोळे चांगले आले म्हणून बोक्या आला ना तर आम्ही मात्र माफी मागतो. डोळे चांगले यायले तुम्ही त्यांचा फायदा घ्या अहो अरे, आमचं घर खानदानी हिला लाज वाटली पाहिजे सोन्यासारखा नवरा सोडला नाका असा धरला तुला नाही का तुला तुला दूध प्यायला भेटत होता ना रोज इथं अरे तुला तुला अंधारून त्यांना आता तू काय कर याचा हात धरण त्याच्या घरी जाय पत्र्याच्या शेड मध्ये असंही राह करते ताई, माझं घर आहे असंही करते मी. माझा नाही आता माझा नाही नाही आम्ही आता कुलूप लावून घेणार आहे म्हाताऱ्याला घेऊन जातो अहो, आम्ही पण मी कुठे जाणार त्याच्याबरोबर? बोक्याच्या घरी राय
तुला लय आवडलं तर ना हो का? आता त्याच्या घरी दूध प्यावा सगळं प्यावा तिला मांजरीला घेऊन आता झाला संसार करावा दोघांनी हा. संसार. आमची चुकी झाली दादा हे आपल्या बांगड्या बिंगड्या गळ्यातलं काढून घ्या हिला काय देऊ नका ऐका ना माझी चुकी झाली असं काय करणार नाही नाही डोळे असताना तो असं केलंय तिला बॅग द्या जाऊ द्या तिला हा द्या तिची कपड्याची पिशवी आणि तिला बाहेर काढ मला बॅग देता आपणच गेले ते. भारी. तिचे नावाचे म्हणून द्या तिला लाख नाही नाही दोघांना पाणी घालून देतो तर ही बॅग तुझी पाणी घालून देतो ना हा ऐका ना पण माझं मी नाही काय नाही सांगते ताई? नाही नाही उठ याला उठ. ऐका ना हा लाज वाटली नाही का तेव्हा हा भोक्या घरात बोलवती हा सगळी इथंच घालवली आमची बोल ना तू काही. भोक्या बोल भोक्या काय बोल भोक्याला संसार करायचा आता जा तुला. घेऊन. ऐका ना माझं. आता संसार करा तो त्यांनी. लोकांना संसार करायचा पण मी उद्या सांगेन, उद्या. नाही नाही उद्या तिच्या बापाला पण करून द्या सांगा तुमच्या पोरीचे असे नाटके होते लगेच फोन करतो ऐका ना पण येऊ नको परत आमच्या घरात. चल विचार करू ना परत. काय विचार करूनच तुला इतके दिवस ठेवलं होतं आणि इथं परत येऊ नको नवऱ्याला पण फोन करू नको त्याला पण सांगतो आम्ही आता तुझ्या नवऱ्याला काय तुझ्यामुळे ना आजूबाजूच्या बाया खराब होती चला चला मी काळजी घेतली ऐका तरी असं. हो. काय काळजी काय घेतली घेतली? काढून. म्हणून त्याचा फायदा घेतलाय तू तू मावाला ऑपरेशन केलं पण ते मला सगळं दिसत होतं बरं दादाने आम्हाला सांगितलं म्हणून समजलं बोका कवा याचा कवा डबडी आम्हाला घेतात तिकडे कुठं चाललेलं घे तिलाच गेली आपण घरात चला कुलूप लावून आणि जाऊ तिकडे. आपल्या घरी यायचं आता. आपल्या- चला ते ट्रेनला जीव काढून लागेल उभे आहेत अरे तुम्ही या घरात तुमचे कपडे बिपडे हा. करू आणि मग जाऊ नाही दादाची पाड हाड केली तुम्हाला बार बेकार.